फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य. म्हणाले, माझ्या जवळचं असेल तरीही शिक्षाही झालीच पाहिजे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली आणि या घटनेवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात केला जात आहे. तर वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगले धारेवर धरलेला आहे. आता सरपंच संतोष देशमुख या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला असताना धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाल्याने चर्चांना देखील उधाण आलेलं आहे. एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर 12 दिवसांनी सीआयडीकडे तपास देण्यात आलाय. आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीडमध्ये दाखल झालेले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील त्यांची भेट घेतलेली आहे. देशमुख हत्या प्रकरणात 3 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलिसांच्या विशेष पथकाकडून केला जातोय. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतल्यानंतर ते केजकडे रवाना झाले असून केज शासकीय विश्रामगृह येऊन थांबलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे म्हणाले की वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्याशी सुद्धा होती. ते माझ्या जवळचे आहेत. गुन्हा दाखल झालाय, त्याची चौकशी पोलीस करत आहेत. अतिशय पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. पण कोणालाही शासन पाठीशी घालणार नाही आणि मला आणि माझ्या विरोधी सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजाडत नसेल तर आपण काही बोलू शकत नाही. माझ्या जवळचा जरी कोणी असेल तर शिक्षाही झालीच पाहिजे. हे प्रकरण भयंकर आहे आणि त्याचा तपास फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. एक मिनिट, पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्हाला पाठीशी घालताय. एक तर पहिल्यांदा ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे. तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.